नमस्कार, स्पीड न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। महाराष्ट्रभर चर्चेत असलेली गोकुळ दूध संघाची एकदा निवडणूक कार्यक्रम लागू झालेला आहे आणि आता सध्या शेतकरी दूध उत्पादक जो शेतकरी आहे त्यांच्यातून उत्सुकता पाहायला मिळते की एकदा का असेना ही निवडणूक लागलेली आहे। या गोकुळच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय खलबते झाले। कशा पद्धतीनं या ठिकाणी सत्ताधारी संचालक मंडळाला रोखण्यात आज चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांना यश आलं असं म्हणायला काय हरकत नाही। कारण या सगळ्या घडामोडीवरती चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी रोखठोक भूमिका घेऊन कशा पद्धतीनं गोकुळमध्ये भ्रष्टाचार चालतोय याचं अचूक वेध त्यांनी त्या सगळ्या संपूर्ण घडामोडीमध्ये घेतला होता। परंतु सत्ताधारी गटानं देखील आम्ही किती पारदर्शक कारभार केला आहे हा आरसा या ठिकाणी दाखवला गेला होता। परंतु शिवसेना असेल, भाजप असेल, राष्ट्रवादी असेल आणि काँग्रेस असेल, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी कुठं लढाई ह्याच्यामध्ये गोकुळच्या राजकीय घडामोडीमध्ये न दिसता महायुतीमध्येच राजकीय कुरुघोड्या या ठिकाणी पाहायला मिळाल्या। या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर आज गोकुळचा दूध उत्पादक शेतकरी ह्या शेतकऱ्यांची गोकुळ दूध संघ हा एक अर्थवाहिनी आहे आणि या सगळ्या घडामोडीमध्ये गोकुळ दूध संघ हा चांगल्या प्रकारे सध्या पुढं यशस्वी वाटचाल करतोय। महायुतीचे कोल्हापूरचे सर्वेसर्वा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांची पकड या गोकुळ दूध संघावरती आहे आणि त्यांनी ही निवडणूक प्रक्रिया हाती घेण्यासाठी चांगल्या पद्धतीनं आपल्या बुद्धिकौशल्याच्या जोरावर त्यांनी राजकीय फिल्डिंग लावली होती। परंतु भाजपकडून शौमिका महाडिक असतील, खासदार धनंजय महाडिक असतील, चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील असतील यांनी मुश्रीफांना या ठिकाणी रोखण्याचा प्रयत्न केला। शेवटी मुश्रीफांनीच गोकुळची निवडणुकीचा सर्व जो काही निर्णय असेल तो आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील अशा पद्धतीचं त्यांनी त्या ठिकाणी जाहीर केलं आणि नेमका आज कोल्हापूरच्या राजकारणातल्या नेत्यांच्या हातामध्ये असलेला चेंडू हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाती गेला। नुकतंच गोकुळच्या संचालकांनी शिर्डीला जाऊन साईबाबांचं दर्शन घेतलं होतं। त्याच धर्तीवरती नुकतंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील साईबाबांचं दर्शन घेतलेलं आहे आणि नेमकं या सगळ्या घडामोडीमध्ये सध्या गोकुळच्या निवडणुकीची प्रक्रिया लागली। साई दर्शनानंतर जी काही घडामोडी घडल्या त्यामध्ये गोकुळच्या संचालकांना शिर्डीचे साई प्रसन्न झाले असं म्हणायला काय हरकत नाही। परंतु या सगळ्या घडामोडीवरती सध्या महाविकास आघाडी म्हणून गोकुळची निवडणूक लढवली जाणार असली तरी त्यांचा विरोधक म्हणून महाविकास आघाडी हे पाहिलं जाणार आहे आणि महाविकास आघाडीचे नेते आमदार बंटी पाटील हे ह्या ठिकाणी त्यांच्यासमोर असणार आहेत। परंतु एकंदरीत राजकीय वातावरण पाहिलं, राजकीय घडामोडी पाहिल्या तर गोकुळची निवडणूक ही बिनविरोध होण्याची शक्यता जास्त वर्तवली जाते। कारण महाविकास आघाडी असेल, महायुती असेल, ह्याच्यामध्ये आज एका बाजूला सतेज उर्फ बंटी पाटील साहेब आहेत, एका बाजूला हसन मुश्रीफ साहेब आहेत, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आहेत, आमदार चंद्रदीप नरके आहेत। ह्या महायुतीच्या आघाडीच्या माध्यमातून जर समोर एखादी मोठ बांधायची झाली तर आज तसं पाहायला गेलं तर गोकुळवरती महाविकास आघाडी ही पिछाडीवरती आहे आणि महायुती यांचं वर्चस्व आज गोकुळवरती उद्याच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळेल। त्यामुळं एकंदरीत देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर झालेल्या बैठकीमध्ये आज जिल्ह्याच्या एकंदरीत राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर ही गोकुळची निवडणूक अंतिम टप्प्यात बिनविरोध होण्याची दाट शक्यता आहे आणि तशी चर्चा देखील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चर्चेली जात आहे। एकंदरीत गोकुळची निवडणूक ही बिनविरोध झाली तर त्याचा फायदा आज दूध उत्पादक शेतकऱ्यांना देखील होणार आहे। जो करोडो रुपयांची निवडणुकीवरती होणारा खर्च हा या ठिकाणी वाचला जाणार आहे। त्यामुळं शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या एका प्रेरणा आणि त्यांना चांगली ऊर्जित अवस्था देण्यासाठी गोकुळची यशस्वी घोडदौड वाढवण्यासाठी आज बिनविरोधचा जो काही निर्णय आहे तो या नेतेमंडळींच्या चर्चेतून पुढं येतोय असं दिसतं। एकंदरीत आज जिल्ह्याभर संपूर्ण चित्र पाहायला मिळते। जे विद्यमान संचालक आहेत गोकुळमध्ये 25 संचालकांची बॉडी आहे। या 25 संचालकांमध्ये प्रत्येकजण आपापल्या परीनं ठराव
या ठिकाणी आपल्या निधींना भेटून आपल्या नावे ठराव आणण्याचा प्रयत्न करताना संचालकांच्या मध्ये धावपळ चालली आणि हे चालत असताना आज पक्षीय पातळीवरती हे राजकारण मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आज गोकुळच्या बाबतीमध्ये यापूर्वीचं राजकारण आणि आताचं राजकारण यामध्ये प्रचंड बदल आहे, प्रचंड बदल पाहायला मिळालेला आहे आणि नेमकं गोकुळची सत्ता ही महायुतीची असणार आहे आणि या महायुतीमध्ये मोठा भाऊ म्हणून भाजपची या ठिकाणी वर्चस्व कमांड असणार आहे. नेमकं कशा पद्धतीनं जागा वाटप होणार आहे, राष्ट्रवादी अजित पवार गट असेल, शिवसेना एकनाथ शिंदे गट असेल, भाजप असेल आणि तिसरा विरोधी जो गट आहे तो महाविकास आघाडी असेल सतीश पाटील साहेबांची, तर या सगळ्या घडामोडीमध्ये कशा पद्धतीचा हा बिनविरोधचा जो फॉर्म्युला आहे तो पुढं आणला जाणार आहे हे संपूर्ण जिल्ह्याला पाहायला मिळाले. कदाचित या सगळ्या घडामोडीमध्ये जर एकमत होऊन ही निवडणूक पुढं आली तर 100% ही गोकुळची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जाते. धन्यवाद.